विचार सागर ग्रंथामध्ये तरंग 6वा आणि 6व्या तरंगामध्ये आपण काल कुठं विषय आला होता आपलं देशकालाच्या ठिकाणी कारणता आणि आकाशादिकाच्या ठिकाणी कार्यता प्रतीत होते याविषयी शंका व समाधान हा विचार आपण त्या ठिकाणी काल पाहिला. आता देशकालाच्या ठिकाणी कारणता आणि प्रपंचाच्या ठिकाणी कार्यता जी प्रतीत होत असते ती कशाची प्रतीत होत होते अशा प्रकारची त्याने काय केली होती, शंका केली होती. त्यावरती श्री गुरुंनी त्याला उत्तर दिलं की देशकाल असो अथवा आकाशादी प्रपंच सृष्टी असो त्या सर्वाचं कारण कोण आहे, तर त्या सर्वाचं कारण ब्रह्म अधिष्ठान चैतन्य आहे. ते समजून सांगत असताना त्यांनी 2 उदाहरणं दिली, एक पिता आणि एक पुत्र. ज्यावेळेस आपल्याला स्वप्न पडतं त्या स्वप्नामध्ये त्या पुत्राला कोण कारण आहे असं वाटतं, तर त्याचा पिता कारण आहे आणि पुत्र काय आहे तर त्याचे कार्य आहे. तसं खरोखर पाहायला गेलं तर त्या पित्याला आणि त्या पुत्राला आणि हा जो पाळणारा असतो तोच त्याचा कोण असतो, अधिष्ठान असतं. तसं ह्या व्यवहारातल्या देशकालाला किंवा आकाशादी प्रपंच सृष्टीला अधिष्ठान कोण आहे, तर अधिष्ठान ब्रह्मचैतन्य आहे. त्यापेक्षा आपण नेहमी एक उदाहरण पाहत असतो की फळ्यावर काढलेलं चित्र बाईचं आणि कमरेवर असणारं मूल आणि डोक्यावर असणारा घट, असं वाटतं की त्या घटाला आणि त्या मुलाला आधार बाई आहे. वास्तविक पाहिलं तर त्या सगळ्याला आधार कोण आहे, तर ब्रह्मचैतन्यच त्याला आपलं त्या बाईला आणि त्या मुलाला आधार, त्या बाईला मुलाला आणि घटाला आधार फळा असतो. तसं या ठिकाणी देशकाल म्हणा किंवा देशकाल सापेक्ष असणारी आकाशादी सृष्टी या सगळ्याचं अधिष्ठान कोण आहे, ब्रह्मच आहे असं त्याला त्या ठिकाणी समजून सांगतात. त्यावरती शिष्य म्हणतो की देशकालाच्या ठिकाणी कारणतेची प्रतीती होते ती ब्रह्माचीच कारणता आहे असे आपण सांगितले. हे आम्हाला आतापर्यंत पटलं. पण एकाच्या ठिकाणी कारणता आणि एकाच्या ठिकाणी कार्यता असे 2 भाव त्या ठिकाणी प्रतीतीला येतात. मग आकाशादी सृष्टीच्या ठिकाणी जी कार्यता प्रतीतीला येते ती कार्यता प्रतीतीला येते ती देशकालाची कारणता नसून ती ब्रह्माचीच कारणता आहे ना, ब्रह्माचीच आहे ना, का देशकालाची आहे, देशकालाची नाही, ती ब्रह्माचीच आहे ना. वरच्या सांगण्यावरून स्पष्ट बोध झालं नाही म्हणून शंका आली. आता तुम्ही वर सांगितलं का नाही, तर वरच्या सांगण्यावरून मला स्पष्ट बोध झाला नव्हता, परंतु तुम्ही जेव्हा एखादा दृष्टांत देता आणि त्या दृष्टांताने समजावून सांगता तेव्हा तो असणारा दृष्टांत आमच्या लक्षात येतो. म्हणून म्हटलं की देशकालाच्या ठिकाणी कारणता ब्रह्माची आहे, पण आकाशादी प्रपंच सृष्टीची कार्यता जी आहे ती मात्र ब्रह्माचीच आहे ना. हो म्हणले बाळ, ती सुद्धा कारणता आपली, ती सुद्धा कार्यता ब्रह्माचीच आहे. यावरती मग शिष्याला असं वाटतं की मग त्या ब्रह्माचीच कारणता आणि ब्रह्माचीच कार्यता जर देशकालाच्या आणि आकाशादी प्रपंच सृष्टीच्या ठिकाणी प्रतीतीला येत असेल तर ब्रह्माच्या ठिकाणी कोणता भाव निर्माण होतो, तर कार्य कारण भाव ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी प्रतीत होतो. म्हणजे ब्रह्माच्या ठिकाणी काय आलं, कार्य आणि कारण असा भाव त्या ठिकाणी निर्माण होतो. आता वास्तविक पाहिलं तर कार्य आणि कारण ब्रह्माच्या ठिकाणी आहे का, ब्रह्माच्या ठिकाणी नाही. परंतु आता मग देशकालाच्या ठिकाणी कार्य आणि कारणता आहे का, म्हणजे देशकालाच्या ठिकाणी कार्य आणि कारणता नाही. मग हाय कोणाचीही म्हणजे ब्रह्माचीच आहे. मग ब्रह्माची जर कार्य आणि कारणता जर येत असेल तर ब्रह्माच्या ठिकाणी कार्यकारण भाव आला का नाही, ब्रह्माच्या ठिकाणी कार्यकारण भाव आला. पण वास्तविक पाहिलं तर ब्रह्माचं स्वरूप कसं आहे, ब्रह्माचं स्वरूप सांगत असताना ब्रह्म असंग नित्य शुद्ध बुद्ध सच्चिदानंद रूप आहे असं लगेच श्री गुरु त्याला पुढे सांगतात. वास्तविक पाहिलं तर त्या परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी आणि पारमार्थिक दृष्ट्या म्हणजे अजातवादाच्या दृष्टीने जर विचार करू पाहिलं तर एक वाद सांगितला अजातवाद. त्या अजातवादात सुरुवातीला काय सांगितलं होतं, जगत नावाची गोष्ट झाली नाही, जगत नावाची गोष्ट होणार नाही आणि होणं
शक्य सुद्धा नाही असं त्या ठिकाणी सांगितलं का नाही. म्हणून ते ब्रह्म कसं आहे, असंग स्वरूपाचं त्या ठिकाणी ब्रह्म आहे. आणि त्याच्या असं असंग जर असेल तर ते कोणाचं कारण आणि कोणाचं कार्य होऊ शकतं का? म्हणजे ते ब्रह्म कोणाचं कार्य नाही, कोणाचं कारण नाही. कार्यकार्यता भाव ब्रह्माच्या ठिकाणी मूळचाच नाही. तसेच ब्रह्मचैतन्य कोणापासून उत्पन्न झाले नाही, म्हणून त्याच्या ठिकाणी कार्यता नाही. एक तर कारण कोणाचं होऊ शकत नाही. कारण असायला कोणाचा संघ आहे का? नाही, म्हणून असंग आहे. म्हणून कारण मुळात कोणाचं होतही नाही. बरं, ब्रह्मचैतन्य कोणापासून उत्पन्न झालेलं नाही, आहे का नाही, म्हणून कार्यता भाव. जसं आजोबाला कारण कोण? पंजोबा. पंजोबाला कारण कोण? खापर पंजोबा. हे पुढची कारण आहे का नाही? तसं या ब्रह्माला हे ब्रह्म समजा देशकालाला कारण ठरलं तर त्या देशकालाला कारण कोण? ब्रह्म. आणि ब्रह्माला कारण कोण? म्हणजे असं कारण तर पुढं वाढेल का नाही? तर ते ब्रह्म कोणाचं कारण आहे का? किंवा त्या ब्रह्माला कोणी कारण आहे का? ब्रह्माला कोणी कारण सुद्धा नाही. म्हणून ब्रह्मचैतन्य कोणापासून उत्पन्न झालेलं नाही, म्हणून त्याच्या ठिकाणी कार्यता धर्म नाही. म्हणून कार्यता धर्म आहे का? कारण धर्म नसेल तर कार्यता धर्म सुद्धा नसतो. म्हणून ते ब्रह्म जे आहे ते कार्य कारणता धर्म होऊन ब्रह्म असंग निर्विकार आहे, ऐक नाही. जसं ब्रह्मचारी आणि ब्रह्मचारी मनुष्याला जेव्हा स्वप्न पडतं, स्वप्नामध्ये बायका मुलं हे सगळं प्रतीतले येतात. म्हणून वास्तविक पाहिलं तर ते बायका मुलं स्वप्नातली खरी आहे का खोटी आहेत? खोटीच आहे. परंतु ते मायाबलाने अविद्या बलाने, तिथं अविद्या बल घ्यावं लागेल ना, अविद्या बलाने आणि कल्पित का होईना ते प्रतीतले येतं का नाही? अविद्या बलाने कल्पित का होईना प्रतीतीला येत असतं का? तोच होत असतो. म्हणजे त्या चैतन्याच्या ठिकाणी विवर्त भाव होतो की नाही? अध्यास भ्रम होतोय की नाही? मग वास्तविक पाहिलं तर ते मुलं म्हणा, पत्नी म्हणा, हे सत्य असतात का स्वप्नातली? मिथ्याच असतात, आहे का नाही? पण मिथ्या असलं तर अविद्या बल माया बलामुळे ते कल्पित खोटं आणि त्याच्याच ठिकाणीच प्रतीतीला येत असतात. तसं ब्रह्मचैतन्याच्या ठिकाणी कार्यता कारणता भाव जर प्रतीतीला आले तर ते सत्य नसून ते कसे माया बलाने कल्पित म्हणून प्रतीतीला येत असतात. मग देश ह्या आता आजचा परिच्छेद 18 ना, बरोबर आहे ना? देशकालाच्या ठिकाणी कारणता प्रतीत होते ती कोणाची, याविषयी शंका व समाधान. आता पहा, शिष्य म्हणतो पुन्हा आता अशी शंका येते की मग देशकालाच्या ठिकाणी कारणता आणि आकाश आदी सृष्टीच्या ठिकाणी कार्यता प्रतीत होती ती कोणाची, आहे का नाही? ती कोणाची बरं? जर त्यांची स्वतःचीच असेल, त्यांची स्वतःची ब्रह्मचैतन्याची का देशकाल प्रपंच सृष्टीची स्वतःची म्हणण्याचं तात्पर्य देशकाल आणि प्रपंच, देशकाल आणि प्रपंच ही त्यांची स्वतःची का? बरं, मग त्यांची स्वतःची असेल तर ते मग सगळे त्यापासून उत्पन्न झालेले पदार्थ, मग त्याला सत्य मानायचं का मिथ्या मानायचं? ते पदार्थ सर्व उत्पन्न झालेले आकाश आदी सृष्टीपासून उत्पन्न झाले, सत्य म्हणावं लागेल. सत्यच म्हणावं लागेल ना. असं लक्षात येतं. म्हणून त्यांची जर त्याची स्वतःचीच असेल तर योग्य देशकाल कारण आहेत, म्हणून देशकाल काय कारण झाले. आणि त्याच्यामध्ये काय लक्षात येतं की मग ज्वारी, बाजरी, वैशाखा, ज्येष्ठात आंबे वगैरे हे जे आपण उदाहरणं देऊन पाहिले का नाही, हे सुद्धा काय होतील? खरे होतील. आणि हे खरे होण्यापेक्षा स्वप्नातले जे उदाहरणं आपण आतापर्यंत पाहिलो ही उदाहरणं सुद्धा खोटी होतील का खरीच होतील? तिथं पण खरी होतील ना, कारण तिथं सुद्धा सूक्ष्म का होईना देश आपलं काल आहे त्या ठिकाणी. काल म्हणण्यापेक्षा 1 मिनिटाचं स्वप्न का होईना त्या ठिकाणी पडतं. आणि जास्त विस्तीर्ण देश नाही, पण कंठगत असणारी पुरितत किंवा हितनाडीचा काहीतरी भाग आहे का नाही, अल्प होईना का होईना भाग त्या ठिकाणी आहे का नाही, मग तेवढा तरी देश आहे का नाही, आणि अल्प का होईना त्या ठिकाणी काळ आहे. मग एवढं जरी त्या ठिकाणी आलं तरी भरपूर झालं ना त्या ठिकाणी. कारण ते म्हटले जात नाही का की थोडासा जरी अग्नी असेल तर थोडासा अग्निस्पर्श जरी झाला तर गवताच्या मोठ्या गंजेला जळून भस्मसात करतो की नाही, तसं या ठिकाणी थोडं जरी असलं आणि ते जर सत्य जर प्रतीत झालं तर त्याच्यापासून उत्पन्न होणारं स्वप्न का होईना सत्य मानावंच लागेल ना.
सत्य काही का होईना त्या ठिकाणी मानावं लागेल. पण आपण हे सगळं सत्य मानतो का? मिथ्याच म्हणतो. कारण ते देशकाल त्याला कारण नाहीचे, आणि देशकाल जर कारण झाले तर कार्यता सुद्धा सत्य त्या ठिकाणी मानावा लागेल, ऐक नाही. म्हणून आकाश आदी प्रपंच सृष्टी आणि देशकाल याच्या ठिकाणी स्वतःची कार्यता आणि कारणता नाही. ती मायाबलाने त्यांच्या ठिकाणी कल्पित प्रतीला येत असते. म्हणून आकाशातील सृष्टी सत्यच होईल. आणि जर त्यांची कार्यकारणता स्वतःची नसेल तर त्याच्या ठिकाणी प्रतीत होते ती कोणाची? बरे मग ती त्यांच्या ठिकाणी कार्य आणि कारणता प्रतीत होते. बर मग ती त्यांची नाही, मग नक्की होते कोणाची प्रतीत? मग लक्षात येतं की जे जड पदार्थ असतात ते एकमेकाला अधिष्ठान आधार मात्र होत नाही. तर त्याला अधिष्ठान झालं तर कोण होतं? ब्रह्मचैतन्यच त्या ठिकाणी अधिष्ठान आधार होत असतं. तर आता त्यावरती श्री गुरु सांगतात, देशकालाच्या ठिकाणी कारणता आणि आकाशादी प्रपंचाच्या ठिकाणी कार्यता ही त्यांची स्वतःची नाहीच आणि कधी होणं सुद्धा शक्य नाहीत. मायाकृत अनिर्वचनीय देशकाल अनिर्वचनीय कारणतावान प्रतीत होतात. बघा हे सगळं कसं आहे, त्या ब्रह्मचैतन्याच्या ठिकाणी हे प्रतीतीला येतं. पण कसं प्रतीतीला येतं? तर कसं प्रतीतीला येतं? तर मायाकृत, त्याला कोण कारण आहे? मायाकृत कारण आहे, की नाही? मायाकृत अनिर्वचनीय शब्दाचा अर्थ करताना कसं अर्थ करतो आपण? येईल का म्हणतं कोणाला? सत नाही, असत नाही, सताहून विलक्षण असं. सत नाही, असत नाही, सताहून विलक्षण अनिर्वचनीय उत्पन्न होत असतं. मायाकृत अनिर्वचनीय म्हणजे काय शब्द आहे त्या ठिकाणी? वचन म्हणजे बोलणं, आहे का नाही? आणि म्हणजे अवचनीय म्हणजे अनिर्वचनीय म्हणजे बोलता येत नाही, आहे का नाही? बोलणं आणि बोलता येत नाही असं ते आपण अनिर्वचनीय शब्दाचा विचार त्या ठिकाणी करतो. तसं हे सतही नाही आणि ते असतही नाही. ते सताहून कसं आहे? विलक्षण. जे सत नसतं आणि जे असत नसतं. बरं त्याला असत म्हणायला जावं तर त्याची प्रतीती अनुभव येतो का नाही आपल्याला? त्याची प्रतीती अनुभव पदार्थ, जर त्या ठिकाणी घट आहे आणि त्या टेबलावरती घट नाहीये, मग त्याला आपण अभाव म्हणू शकतो का नाही? त्याला अभाव म्हणू शकतो. पण आपल्याला धडधडीत घट दिसतोय का नाही? त्या ठिकाणी घट दिसतोय त्या ठिकाणी, मग नाही कसं म्हणणार? तसं हे माया कार्य आहे. ते माया कार्य जर आपल्याला प्रतीत होत असेल तर त्याला आपल्याला असत म्हणता येईल का? असत म्हणता येणार नाही, कारण प्रतीतीला येतं. आणि त्याला सत म्हणावं तर ते कोणत्या काळामध्ये टिकतं? ते आधी नसतं, नंतर नसतं, मध्ये फक्त सत म्हणून प्रतीतीला येत असतं. तर ते सत असतं का असत असतं? पुन्हा ते असतच होत असतं. म्हणजे ते सत नाही, असत नाही. सत आणि असत या सदा होऊन विलक्षण अनिर्वचनीय मिथ्या म्हणजे बाद योगी अशा स्वरूपाचं जे असतं ते कसं असतं? मायाकृत अनिर्वचनीय अशा पद्धतीचं असतं. म्हणून मायाकृत अनिर्वचनीय देशकाल अनिर्वचनीय कारणतावान प्रतीत होतं. म्हणून देशकाल कसे आहेत? अनिर्वचनीय आहे. आणि कारणतावान म्हणून त्या देशकालाला, ऐक नाही, कारणतावान म्हणून त्या ठिकाणी प्रतीतीला होत असतात. पण कसे उत्पन्न होत असतात? अनिर्वचनीय उत्पन्न होत असतात. माऊली म्हणतात की नाही, ते माया कार्य कसं असतं? अघटित घटना पटी अशी माया. त्या मायेचं स्वरूपच आहे ना, जी गोष्ट अघटित आहे, ऐक नाही, ती गोष्ट घडून आणणं हे काही मायाचं कार्य आहे त्या ठिकाणी. म्हणजे गोष्ट झालीच नाही अशी गोष्ट सुद्धा माया त्या ठिकाणी कल्पित खोटी घडून आणते. काय संज्ञापे संज्ञा उभे आत्मिकानो, भिन्नात्मे भिन्ना उभे आत्मिकानो, सांगा प्रणम्या उभे आत्मिकानो, महाद्भुता अनिर्वचनीय रूपा. ही माया कशी? महाअद्भुते
आणि अनिर्वचनीय अशा स्वरूपाची आहे त्या ठिकाणी. आपण असं पाहतो बघा, हे आदि पुरुषाची माया ब्रह्म याई नये छाया म्हणून भुलविले ऐकरया संजय म्हणे. मग आदि पुरुषाची असणारी माया आणि ब्रह्म याई नये छाया, ब्रह्मदेवाला सुद्धा तिनं फसवलं का नाही? ब्रह्मदेवाला सुद्धा त्या परमात्म्याच्या स्वरूपाविषयी यथार्थ ज्ञान करू दिलं का? नाही करू दिलं. म्हणजे ब्रह्मदेव सुद्धा फसला का नाही? म्हणजे कोण फसवणार होते? ती माया होती. म्हणजे महाअद्भुता, महाअद्भुत आणि कशी आहे? अनिर्वचनीय रूपा. तिचं स्वरूप कसं आहे? अनिर्वचनीय अशा स्वरूपाची ती माया आहे. बरं, अनिर्वचनीय असेल तर माऊली म्हणतात तैशी सतना असत होय. ती सतय नाही असत नाही, तैशी सतना असत होय जे विचाराचे नामनस आहे. परंतु ब्रह्मस्वरूपाचा एकदा विचार झाला का ती राहते का? नाही राहत. तैसे विचाराचे नामनस आहे. अशी जरी असली तरी अनादी म्हणते, पण ती अनादी आहे का नाही माया? माया त्या ठिकाणी अनादीच त्या ठिकाणी आहे. म्हणून मायाकृत अनिर्वचनीय देशकाल अनिर्वचनीय कारांतवान प्रतीत होतात आणि आकाशादी प्रपंच मायाकृत अनिर्वचनीय कार्यतावान प्रतीत होतात. आकाशादी सृष्टीच्या आपलं देशकालाच्या ठिकाणी कारणता मायाकृत प्रतीतीला येते आणि आकाशादी प्रपंचाच्या ठिकाणी कार्यता मायाकृत अनिर्वचनीय त्या ठिकाणी प्रतीतीला येत असते. आता त्याचं देशकाल, आता त्याचं ब्रह्म कारणतावान आहे असं म्हणता येईल का आपल्याला? ब्रह्म कारणतवान आहे असं म्हणता येईल का? म्हणता येणार नाही. पण म्हणता पण येणार नाही. असं जरी म्हटलं तर त्याला दुसरं अधिष्ठान कुठे आहे का? मग ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी हे सगळं कसं आहे? माया बलाने आणि खोटं खोटं म्हणजे कल्पित अशा पद्धतीनं आपल्याला ते प्रतीतीला येतं. कल्पितच का प्रतीतीला येतं? ते कायमस्वरूपी टिकतं का? कायमस्वरूपी टिकत नाही. जे आधी नसतं, जे नंतर नसतं, मधी फक्त प्रतीतीला येत असतं, ते मात्र कधी सत्य नसतं. म्हणून ते मायाबलाने आपल्याला मिथ्या स्वरूपाने प्रतीतीला येत असतं. पारमार्थिक दृष्टीने, परमार्थ दृष्टीने देशकाल कारण नाही. आणि परमार्थ दृष्टीने, आता परमार्थ दृष्टी शब्द, परमार्थ दृष्टी शब्दाचा विचार काय करायचा? इथं कोणता वाद विचारात घ्यायचा? आजातवाद घ्यायचा. परमार्थ दृष्टीने आजातवाद घ्यायचा, असं लक्षात घ्या. वरती पण शब्द आलेला आहे. परमार्थ दृष्टीने देशकाल कारण नाहीत. मग जसा पुत्रहीन पुरुष स्वप्नामध्ये पुत्र पौत्र या दोघांना पाहतो, तेथे पुत्र पौत्राची शरीरे अनिर्वचनीय युगपत उत्पन्न होतात. आता पुत्रहीन पुरुष, पुत्रहीन पुरुष म्हणजे याला आपण काय म्हटलं मगाशी? आहे का लक्षात? पुत्रहीन पुरुष म्हणजे ब्रह्मचारी पुरुष, आहे का नाही? ब्रह्मचारी म्हणजे ज्याचं लग्न झालेलं नाही किंवा लग्नच नाही, किंवा संन्यासी म्हणा, आहे का नाही? संन्यासी म्हणा. आता त्या संन्याशाला समजा स्वप्न पडलं तर संन्याशाला लग्नाचा काही विधी आहे का? कुठं लग्न वगैरे काही नसतं, त्याने संन्यास केलेला असतो, आहे का नाही? मग आता अशा पुत्रहीन ब्रह्मचारी किंवा संन्यासी पुरुष म्हणा, त्याला जेव्हा स्वप्न पडतं तेव्हा त्या स्वप्नामध्ये आता पुत्र जर प्रतीतीला आला तर त्याला त्याची बायको प्रतीतीला नाही येणार का? बायको पण प्रतीतीला येईल, आहे का नाही? मग बायको जर प्रतीतीला आले तर बायकोचा पिता प्रतीतीला येणार नाही का? येऊ शकते. आई प्रतीतीला येऊ शकते. बरं, बायको झाली, म्हणून बायकोपासून मुलं झाली, आहे का नाही? म्हणजे त्याचा मुलगा प्रतीतीला आला का? त्याला त्याचा मुलगा त्याला प्रतीतीला आला. नुसता मुलगा आला का मुलापासून त्याला नातू झाला, पौत्र, नातू पण झाला. मग आता त्या नातू झाला, आहे का नाही? नातूरूपी कार्य जर झालं तर त्या नातूरूपी कार्याला कारण कोण आहे? नातूरूपी कार्याला ब्रह्मचारी पुरुष. अहो, नातू जो पौत्र सांगितलं का नाही, म्हणजे नातू, कारण कोण सांगितलं? स्वतःच कारण आहे ब्रह्मचारी. अहो, स्वतः तो आहे, पण मायाबलाने तो पाहतो कोणाला कारण? मुलगा पाहतो आणि नातू पण पाहतो, पत्नी. नातवाला कारण त्याचा मुलगा नाही का? त्याचा मुलगा नातवा प्रतीती येते का नाही त्याला स्वप्नामध्ये? हा माझा मुलगा आहे का नाही? मग मुलाला कारण तो स्वतः म्हणतो का नाही? पण स्वतः जाऊ द्या, नाही म्हणू द्या, पण त्या नातवाला कारण कोण आहे? त्याचा मुलगा. त्याचा मुलगा आहे का नाही? मुलगा नातवाला कारण आहे. मग नातू काय झाला? कार्य झाला.
बरोबर ना? नातू काय झाला, कार्य झाला, आणि मुलगा काय झाला, कारण झाला. कारण झालं. आहे का नाही? आता हे आपल्याला आणि कोणाला असं वाटतं स्वप्नामध्ये? आ ब्रह्मचारी ब्रह्मचार्याला आता त्या ब्रह्मचार्याला लग्न वगैरे, बायका, पोरं असं काय आहे का कुठं? नाही, तो नाही. एकटाच आहे ना, आहे का नाही? मग तो एकटा असताना सुद्धा स्वप्न जेव्हा पडतं तेव्हा त्याला मुलगा होता, मुलगा मोठा होतो, आणि मुलापासून लग्न झाल्याच्या नंतर त्याला एक नातू पण त्या ठिकाणी होतो. पण वास्तविक पाहिलं तर तो नातू पण खोटा आणि मुलगा पण खोटा, कारण तो ब्रह्मचारी असतो. बरोबर आहे का नाही? मग ब्रह्मचारी असल्यामुळे तो कसा आहे, असंग आहे. आणि मग हा संघ त्याला प्रतीतीला आला, हा सत्य प्रतीतीला आला का मिथ्याच प्रतीतीला आला? मायाबळाने मिथ्या प्रतीतीला आला. बरं, मिथ्या जरी प्रतीतीला आला तर त्यामध्ये नातू आणि मुलाचं कारण होतो का? नातू मुलाचं कारण होतो का? का मुलगा नातवाचं कारण होतो? मुलगा नातवाचं कारण होतो. म्हणजे ही संगती जशी आहे तशीच लागते का? विरोधार्थाने कधी लागते? विरोधार्थाची लागत नाही. जरी ते कल्पित असलं तरी मात्र संगती तशाच पद्धतीची लागत असते. म्हणून मुलगा काय झाला त्या ठिकाणी, मुलाचं शरीर काय झालं तर नातवाच्या शरीराला कारण झालं, आणि नातवाचं शरीर त्या ठिकाणी कार्यता झालं, असं त्या ठिकाणी मायाबलाने प्रतीतीला येत असतं. पाहतो. परंतु जसा पुत्रहीन पुरुष स्वप्नामध्ये पुत्र व पौत्र या दोघांना पाहतो, तेथे पुत्र पौत्राची शरीरे अनिर्वचनीय युगपत होतात. आता ही शरीरे उत्पन्न होत असताना आता मला सांगा की आता याचं जरी लग्न व्हायचं म्हणलं तर कमीत कमी वयाचं 25 वर्ष तरी भरले पाहिजे का नाही? बरं, वयाचे 25 वर्ष, त्याच्यानंतर त्याला मुलगा होतो. मग मुलगा झाल्याच्या नंतर हा बाप होतो का? आधीच बाप होतो? त्याला पण काहीतरी 1-2 वर्ष आहे का नाही? त्याच्यानंतर मग त्या मुलाचं लग्न, म्हणजे मग आता पहिलं 25 वर्ष गेलं, मुलाचं 25 वर्ष धरा, किती झाले? 50 वर्ष झाले. मग 50 वर्षाच्या नंतर त्याला नातू, म्हणजे किती वर्ष जायला पाहिजे? आता कमीत कमी 52-53 का म्हणे जायला पाहिजे ना, 52-53 आहे का नाही? आता म्हणे नाही, सरकारी नियमाप्रमाणे 21 वर्षात लग्न असा नियम केला. बरं, 21 वर्ष जर म्हणलं तर 42, 43, 45 एवढं तरी काळ जायला पाहिजे का नाही? एवढा काळ जातो का ते सगळं युगपत उत्पन्न होतं? युगपत प्रतीला येत असतं ते सत्य असतं का मिथ्या असतं? मिथ्याच असतं, आहे का नाही? तेथे पुत्र पौत्राची शरीरे अनिर्वचनीय युगपत उत्पन्न होतात. तरीही पुत्र शरीराचे ठिकाणी पौत्र शरीराची अनिर्वचनीय कारणता आणि पौत्र शरीराच्या ठिकाणी पुत्र शरीराची अनिर्वचनीय कार्यता प्रतीत होते. एकाच्या ठिकाणी कारणता प्रतीत होते पुत्राच्या शरीराच्या ठिकाणी, आणि पौत्र शरीराच्या ठिकाणी कार्यता प्रतीत होते, ऐक नाही. पण ती कशी कार्यता प्रतीत होते? अनिर्वचनीय अशा स्वरूपाची उत्पन्न होत असते. तसेच अनिर्वचनीय देशकाल, बघा आता कसं सगळं उत्पन्न होतं बघा बरं का. आता देशकाल उत्पन्न झाले, हे सुद्धा कसे उत्पन्न झाले? अनिर्वचनीय देशकाल उत्पन्न झाले. बर, अनिर्वचनीय कारणतावान सुद्धा उत्पन्न झाले का नाही? अनिर्वचनीय कारणतावाने उत्पन्न झाले. आणि अनिर्वचनीय आकाशादी प्रपंच अनिर्वचनीय कार्यतावान प्रतीत होतात. आकाशादी प्रपंच हे कार्यतावान प्रतीत होतात. ते सुद्धा कसे प्रतीत होतात? अनिर्वचनीय प्रतीत होत असतात. आणि देशकालाच्या ठिकाणी जी कारणता प्रतीत होते ती कशी प्रतीत होते? अनिर्वचनीय उत्पन्न त्या ठिकाणी होत असते, प्रतीत होतो. पारमार्थ दृष्टीने देशकाल आणि आकाशादी प्रपंच यामध्ये कार्य कारण भाव मुळीच नाही. पण वास्तविक पाहिलं तर पारमार्थिक दृष्ट्या जगत नावाची गोष्ट झाली का? प्रपंच एक झाला होता, आहे का नाही? येतो समोर मिथ्या वार्ता. प्रपंच नावाची न झाला प्रपंच, आहे परब्रह्म. प्रपंच किंवा संसार होणार नाही, पुढं होणं शक्य नाही, असं त्या ठिकाणी म्हटलंय का नाही? असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. म्हणून पारमार्थिक दृष्ट्या अजातवादाच्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर काय लक्षात येतं की देशकाल आणि आकाशादी प्रपंच यामध्ये कार्यकारणता भाव मुळीच नाही. आणि जो कार्यकारणता भाव जर आपल्याला प्रतीतीला येत असेल तर तो कसा प्रतीतीला येतो? आता सांगा बरं उत्तर. अनिर्वचनीय कोणामुळं?
माया बलाने अनिर्वचनीय त्या ठिकाणी आपल्याला प्रतीतीला येत असतो. आणि माया बलाने प्रतीतीला येतो तो सतही नाही, कारण मायाचं स्वरूप कसं आहे, तैशी सतना असत्व आहे. ती सत पण नाही आणि असत पण नाही, सता सतावून विलक्षण. जर माया सता सतावून विलक्षण असेल तर तो देशकाल आपल्याला प्रतीतीला येतो, तो सुद्धा कसा असणार आहे, सता सतावून विलक्षण अनिर्वचनीय मिथ्या बाद योग्य अशा स्वरूपाचा आहे. या रीतीने देशकाल सामुग्री वाचून जगत प्रपंचाची अनिर्वचनीय उत्पत्ती आहे, म्हणून जगत प्रपंच मिथ्या आहे. म्हणून अशा रीतीने, अशा प्रकाराने, अशा पद्धतीनं देश नाही, काल नाही, देशकालाच्या सामुग्री वाचून जगत प्रपंचाची अनिर्वचनीय उत्पत्ती होत असते. म्हणजे जागृती असो किंवा त्या ठिकाणी आपलं प्रातिभाषिक सत्ता असो किंवा व्यावहारिक सत्ता त्या ठिकाणी असो. म्हणून तो व्यावहारिक म्हणा, प्रातिभाषिक म्हणा, हे सगळं आपल्याला प्रतीतीला येत असतं. तर ते हे सगळं प्रतीतीला कसं येत असतं, तर अनिर्वचनीय अशा स्वरूपाने उत्पत्ती होऊन ते प्रतीतीला येतं. म्हणून आकाशातिकाच्या ठिकाणी कार्यता आणि देशकालाच्या ठिकाणी कारणता जे आपल्याला प्रतीतीला येते ती मात्र त्या ठिकाणी कशी आहे, मिथ्या आहे. कारण देशकाल सांगितल्याच्या नंतर ज्या पदार्थाला देशकाल कारण असतं तो पदार्थ कसा झाला, सत्य झाला. पण देशकालाला कारणता कोण ठरलं, माया ठरली. माया ठरलीच्या नंतर माया जर मिथ्या ठरली तर ते देशकालही मिथ्या ठरतात. आणि देशकालापासून जे कार्यतवान धर्म प्रतीतीला येतात ते सुद्धा काय होतात, मिथ्याच अशा पद्धतीनं ठरत असतात. म्हणून जगत प्रपंच शेवटी काय झाला, पर्यायानं मिथ्या आहे असं म्हणावं. आता त्यावरती शिष्य शंका करतो. या एकंदर विवेचनावरून स्वप्न प्रपंच मिथ्य आहे असा निश्चय होतो. आता बघा, शिष्याने परत एक आता नवीन शंका उत्पन्न केली का या एकंदर विवेचनावरून, आतापर्यंत तुम्ही वरती विवेचन सांगितले का नाही, का माया बलाने हे अनिर्वचनीय उत्पन्न होतं. मग या एकंदर विवेचनावरून, विचारावरून, निर्धारावरून स्वप्न प्रपंच मिथ्या आहे असा निश्चय होतो. स्वप्न प्रपंच काय आहे, मिथ्याच आहे असा माझा त्या ठिकाणी काय झालेला आहे, निश्चय झालेला आहे. पण स्वप्नाप्रमाणे जागृत प्रपंचही मिथ्या आहे असं वाटत नाही, ऐक नाही. स्वप्न प्रपंच त्या ठिकाणी मिथ्या वाटतो, ऐक नाही. आता हा मिथ्या वाटतो, याला एवढा तरंग सांगितला तेव्हा लक्षात आलं. आता त्याने मान्य केलं की नाही, आता त्याने मान्य केलं. पण तरी त्याचं काय म्हणणं आहे का जागृतीमध्ये जो प्रपंच प्रतीतीला येतो तो मात्र मला अजून मिथ्या वाटत नाही. आता एक तर गोष्ट त्याने कबूल केली का नाही. आता मला सांगा, स्वप्न का होईना कल्पित आहे, खोटं आहे, मिथ्या आहे, हे मला आता मान्य झालं. मग आता जवळजवळ याने बरंच काहीतरी त्या ठिकाणी मान्य केलं. कारण काय असतं की ते म्हणतो ना आपण, हत्ती गेला आणि शेपूट राहिलं. मुळात पहिली गोष्ट आहे ना, एवढं जरी काम झालं तर काही कमी झालं का, काही कमी झालं नाही. त्याने एवढं जरी मान्य आता त्याने जर एवढं मान्य केलं तर आपल्याला सुद्धा तेवढं मान्य करायलाच पाहिजे. म्हणून आता त्याचं म्हणणं एवढंच आहे का स्वप्न प्रपंच मिथ्य आहे हे मला पक्क कळालं, पण जागृतीमध्ये हे पदार्थ कल्पित आहे, मिथ्य आहे असं मला पटत नाही. कारण स्वप्नामध्ये आपण पहा बरं, आता रात्री जे स्वप्न आपण पाहिलं ते स्वप्न आपल्याला उद्याला आहे का, ते स्वप्न आपल्याला उद्याला नाही. बघा, त्याची जी शंका आहे ना ती शंका सुद्धा अशी संगतवार आहे, ती काही विसंगतवार शंका करतो असं नाही. आणि तो जरी शंका करत असेल तर त्याला ती शंका आहे असं नाही. तर तो आपलं अर्जुनासारखं प्रतिनिधित्व त्या ठिकाणी भगवंताजवळ राहून करत असतो, तसा हा श्रीगुरूजवळ राहून आपलंच प्रतिनिधित्व करत असतो. तर ही शंका आपल्याला असं वाटतंय का नाही का स्वप्नामध्ये जो प्रपंच किंवा जी सृष्टी आपण पाहिली ती कल्पित आहे, हे कधी आपल्याला कळतं, जाग झाल्यावर आपल्याला कळतं, बरोबर आहे की नाही. याच्यावरती आता निर्धार करायची काही जास्त गरज नाही. पण जाग झाल्याच्या नंतर ती बायको आपल्या समोरच असते ना, त्या मुलांची कटकट आपल्या पुढं असतेच का बरं, तेच घरदार, तेच काम, तोच उद्योग, आणि सकाळचं 5ला उठला का ग्रंथ सुद्धा तोच असतो का, तो बदलतो, फक्त पुढचा परिच्छेद आपल्याला घ्यायचा असतो असं आपल्याला दिसतंय का नाही. मग मला सांगा, आपला ग्रंथ बदलला का, काल आपण काय पाहिला होता, विचारसागर, आणि आज काय पाहतोय, विचारसागर पाहतो का, अचानक इथं ज्ञानेश्वरी हातात आली किंवा गाताच हातामध्ये आला, काय झालं का. मग आता मला सांगा, त्याची शंका जी आहे ती सुद्धा आपल्याला संगतवार आहे असं वाटतंय की नाही.
किंवा ती अनुभवाला ताडून पाहिली तर बरोबर याची शंका. कारण स्वप्न पदार्थ रोज बदलत असतात. स्वप्न जसं काल असतं तसं आज नाही. तसं कालची बायका पोरं, कालचा संसार, कालचा ग्रंथ आणि तोच विषय आपल्याला आज ह्या ठिकाणी प्रतीतेला येत असतो. मग जागृतीतले पदार्थ मिथ्य आहे हे कसं काय आपण मान्य करणार बरं? असं त्याची जी शंका आहे तशी आपल्याला पण शंका येऊ शकते. मग ही शंका त्याला म्हणण्यापेक्षा आपल्यालाच उलट जास्त असली पाहिजे. म्हणजे आपलं त्याच्यात काय होईल? समाधान होईल. श्री गुरु, स्वप्न प्रपंच मिथ्य आहे असा निश्चय तुझ्या मनात कसा झाला ते सांग. आता तू म्हणतो ना स्वप्न, आता बघा इथं आहे ना श्री गुरु अशी जरा थोडी शक्कल किंवा असे एक हातोटी तयार करतात की कधी कधी ना त्या शाळेमध्ये पोरांना कधी कधी म्हणतात की तो चुकला ना, का चुकलं तुझ्या लक्षात आलं का? मग तोच म्हणतो अहो असं असं केल्यामुळे हे चुकलं असं माझ्या नंतर लक्षात आलं. म्हणजे त्याची चुकी त्याला कळून येते का नाही? तसं त्यालाच कधी कधी प्रश्न करायचा आणि उत्तर काय करायचं त्याच्याकडूनच काढायचं. तसं तुला या ठिकाणी स्वप्न प्रपंच मिथ्या हे कळलं का नाही? हे कळलं. का कळलं त्याचं कारण सांग बरं. त्याचं कारण आता तो सांगायला सुरुवात करतो. स्वप्नाप्रमाणे जागृत पदार्थास मिथ्यात्व, सिद्धीविषयी शंका व समाधान. शिष्य म्हणतो पहा, स्वप्नातील, आता इथं तुझ्या मनात हा प्रश्न उत्पन्न कसा झाला आहे का नाही? तुला स्वप्न प्रपंच मिथ्य आहे असा तुझा निश्चय कसा झाला ते मला सांग. तेव्हा श्री गुरु आपलं शिष्य काय करतो? सांगायला सुरुवात करतो. शिष्य म्हणतो, स्वप्नातील स्त्री पुत्राधिक स्वप्नामध्येच सुखदुःखाला हेतू आहेत. जागृतीत त्याचा काही उपयोग होत नाही. स्वप्नामध्ये असणारे स्त्री पुत्र आहे का नाही, बंधू, हे सगळे आपल्याला प्रतीतेला येतात की नाही? आणि स्वप्नामध्येच आपल्याला सुखदुःखाला कारण ठरतात का नाही? बरं, एकदा आपण जागे झालो का मग ते आपल्याला कारण ठरतात का? का स्वप्नातली बायको येतेच का म्हणायला का तुम्ही स्वप्नामध्ये अमुक अमुक गोष्ट मला देणार होते आहे का नाही, आणि आता मी काही विसरले का? जरी आता तुम्ही जागे झाले तरी पण मी विसरले नाही, मला ती वस्तू पाहिजे आणि मला तुम्ही दिलीच पाहिजे, अशी कटकट घाला येते काय? स्वप्नातली बायको स्वप्नामध्येच गायब होऊन जाते आहे का नाही? ती काय राहते का? राहत नाही आहे का नाही? पण आता मला असं म्हणायचंय, नाही जाऊ दे, आता तो मुद्दा पुढे उपस्थित होईल किंवा आता जरी संगतवार जर केला तरी काही हरकत नाही. बघ आता स्वप्न प्रपंच तुला मिथ्या वाटलं आणि जागृत प्रपंच तुला मिथ्या का वाटत नाही? त्याचं कारण जरा थोडं जर बारकाईने पाहिलं तर स्वप्नामध्ये जेव्हा तो होता तेव्हा त्या स्वप्नामध्ये त्याची ती स्त्री किंवा त्याचे ते पुत्र, त्या पुत्राच्या ठिकाणी तिने आसक्ती ठेवली ना, पुत्राच्या ठिकाणी पत्नीच्या ठिकाणी आसक्ती ठेवली म्हणून ते सुखदुःखाला कारण झाले का नाही? म्हणून त्या ठिकाणी सुखदुःखाला कारण होतात. आणि जर त्याच्या ठिकाणी जर आसक्ती जर ठेवली नसते तर ते सुद्धा सुखदुःखाला कारण होतील का? ते सुखदुःखाला कारण होत नाही. मग ते जर सुखदुःखाला कारण जर झाले नाही तर स्वप्न पदार्थ मिथ्या नाही ठरायचे का? आपल्याला सुखदुःख होतं म्हणून आपण ते खरं मानतो ना. जर आपल्याला सुखदुःख जर झालं नाही तर ते आपण खरं मानू का? खरं मानत नाही. मग जोवर आसक्ती असते तोवर ते आपल्याला खरं वाटतं आणि जर आसक्ती नसेल तर आपल्याला खोटं वाटतं ना. बरं, आता असं पहा की जागृतीमध्ये सुद्धा आता हा रस्ता आहे, या रस्त्यावरून कदाचित एखाद्याचं लग्न जर झालं तर संध्याकाळी वरात जाते का नाही? संध्याकाळी वरात पण जाऊ शकते. आणि त्याच रस्त्यावरून एखाद्याच्या घरी समजा काही प्रसंग घडला तर तिथून प्रेतयात्रा पण जाऊ शकते का नाही? प्रेतयात्रा जाते. बरं, आता त्या लोकांशी आपल्या काही घेणं देणं आहे का? त्या लोकांची आपल्या ओळखी पाळखी आहे का? काहीच नाही. मग त्याच्या ठिकाणी आपण आसक्ती ठेवतो का? आसक्ती ठेवत नाही. मग वरात गेले तर काय आपल्याला सुख झालं आणि प्रेतयात्रा गेले तर आपल्याला काही दुःख झालं का? मग सुखदुःखाला कारण काय? त्या पदार्थाच्या ठिकाणी असणारे आसक्तीच कारण आहे ना. पदार्थाच्या ठिकाणी असणारी आसक्तीच कारण आहे. पदार्थाच्या ठिकाणी जर आसक्ती नसेल तर ते पदार्थ आपल्या सुखदुःखाला कारण आहे का? सुखदुःखाला कारण नाही. मग जसे स्वप्नात असणारे दुसऱ्याची बायका पोरं जर पाहिले त्याच्यातून आपल्याला सुखदुःख होतं का? होत नाही. पण ते जेव्हा आपण आपल्या ठिकाणी मानतो किंवा माझी बायको आणि माझी पोरं अशी जेव्हा मानतो तेव्हा आपल्याला तिथं दुःख होतं का नाही? तिथं दुःख होतं. आणि ते आपले नाही मानलं तर दुःख होत नाही. म्हणजे ते स्वप्न पदार्थ कसं ठरतं? मिथ्या ठरतं. तसं जागृतीतल्या पदार्थांच्या ठिकाणी आसक्ती सोडून द्या बरं. ही जागृती सुद्धा आपल्याला मिथ्या वाटणार नाही का?
जागृती सुद्धा मिथ्या वाटेल. म्हणून सुखदुःखाला कारण काय? ते पदार्थ नाही, पदार्थाच्या ठिकाणी असणारी आसक्ती सुखदुःखाला कारण आहे. वास्तविक पाहिलं तर ते पदार्थ सुखदुःखाला कारण आहे का? नाहीच असं लक्षात येतं. पण आता मुद्दा असा उपस्थित झाला होता की त्याला स्वप्न प्रपंच मिथ्या का वाटतं? कारण स्वप्नातली बायका पोरं मात्र प्रतीला येत नाही, किंवा दुसऱ्या दिवशी स्वप्न पडलं तर त्याच्यामध्ये कदाचित यांनी जर कल्पना वेगळी केली तर तिथली बायका पोरं कशी असतील बरं? कालची वेगळी होती, त्याच्यानंतर नंतरची. बाबा काय आलं? हा बोला. मनोज कुमार. मनोज कुमार नहीं अभी बात आएगा बाद में. हाँ शिष्य, स्वप्नातील स्त्री पुत्राधिक स्वप्नामध्ये सुखदुःखाला हेतू आहे. जागृतीत त्याचा काही उपयोग होत नाही. आणि जागृतीमध्ये ते असतात का? जागृतीमध्ये ते नसतात. बरं मग जागृतीतली बायका पोरं स्वप्नामध्ये असतात का? आता द्या उत्तर बरं. बरं अवस्थाच आहे ना ती पण. स्वप्न जशी अवस्था आहे तशी जागृती पण एक अवस्था आहे का नाही? बर मग आता स्वप्नातली बायका पोरं जागृतीमध्ये आपल्याला प्रतीला येत नाही किंवा सुखदुःखाला कारण ठरत नाही. मग जागृतीतली बायका पोरं स्वप्नामध्ये आपल्या सुखदुःखाला कारण आहे का? ती पण सुखदुःखाला कारण नाही. मग आता मला सांगा, जागृती सुद्धा मिथ्या नाही का? जागृती सुद्धा मिथ्या त्या ठिकाणी आहे. चला आता पण त्याचं समजून घ्या. स्वप्नातील स्त्री पुत्राधिक स्वप्नामध्ये सुखदुःखाला हेतू आहेत. जागृती त्याचा काही उपयोग होत एक उपयोग होत नाही, त्याचा अभावच होऊन जातो, म्हणून तो मिथ्या आहे असा माझा निश्चय झाला. आता श्री गुरु त्याला सांगतात. आता काय घ्यायचं माहिती का? त्याचीच हातोटी आहे का नाही, त्यानेच विचार केला का नाही, त्याच विचाराला धरायचं आणि तोच धागा धरून पुढे चालायचं. तर श्री गुरु म्हणतात, अरे याच तुझ्या युक्तीने जागृत प्रपंच मिथ्या जागृत प्रपंच मिथ्या नाही का ठरणार? जसा स्वप्नातील पदार्थाचा जागृतीत काही उपयोग होत नाही, त्याचा अभाव होऊन जातो, त्याप्रमाणे जागृतीतील पदार्थांचा स्वप्नामध्ये काही उपयोग होत नाही. आता स्वप्नातली, आता त्या राजाचं उदाहरण दिलं की नाही आपल्याला? कोणत्या राजाचं? पाचव्या तरंगामध्ये एक राजा होता, त्याला लांडगा चावला. काय नाव होतं त्याचं? लांडगा चावलेला राजा आहे का नाही? एवढंच म्हणू शकतो, कारण तिथं काही नाव वगैरे काही नाही, कारण ती कल्पित कथा आहे ना, ऐक नाही. पण अष्टवक्रांचा जनक राजाची पण कथा अशाच पद्धतीनं आहे. तो स्वप्नामध्ये भिकारी झाला होता आणि भिकारी होऊन भिक्षा मागत होता. तर त्याला त्या राज्यामध्ये काही कोणी भीक वगैरे दिलं नाही. त्याला सांगितलं होतं का भिक्षा जर घ्यायची असेल तर उंजळीमध्ये भिक्षा काही मिळणार नाही, हातात काही मिळणार नाही, मग काहीतरी खापर आणायला जा. आणि तो राजा खापर आणायला गेला, कुंभाराकडे गेला. कुंभार म्हणला खापर पाहिजे, पैसा दे एक. त्याचं पण असं स्वप्न होतं. ते म्हणला पैसा नाही. कुंभाराने त्याकडत लाद घातली, हाकलून दिला, आहे का नाही? आणि मग कुठंतरी ते पत्रावळी उचलायला चालला. तर पत्रावळी सुद्धा एकाने पाहिलं, ही जो उष्ट्या पत्रावळी उचलून त्याच्यामध्ये भिक्षा वाढतो, तिथं त्याला चांगलं धोपटून काढलं, आहे का नाही? आणि तो शेवटी कोण होता? राजा होता, आणि जनक राजा होता. आणि जनक राजाला हे स्वप्न पडलं, आणि ते असं स्वप्न पडल्याच्या नंतर जागा झाला. आणि जागा झाल्याच्या नंतर मग तो म्हणला, मी राजा असताना मला ही अशी परिस्थिती का आवडावली, असं तो म्हणू लागला. तेव्हा मग तो अष्टवक्र त्याचे गुरु होते. मग अष्टवक्र महामुनीकडे गेल्याच्या नंतर अष्टवक्राने सांगितलं, अष्टवक्रांना तो सांगू लागला की स्वप्नामध्ये मी असा भिकारी झालो, लोकांनी मला इतकं मारलं, मला अन्न पाण्या वाचून उपाशी राहावं लागलं, आहे का नाही? आणि आता मी तर जागृतीमध्ये राजा आहे. तेव्हा तो म्हणला की, मग अष्टवक्रांना म्हणला, गुरुजी हे खरं का ते खरं, हे सत्य का ते सत्य? तेव्हा अष्टवक्र म्हणले हे पण सत्य नाही ते पण सत्य नाही. मग मला नक्की सत्य काय? ते म्हणले, तू जेव्हा जागा होशील ना तेव्हा तुला कळल की हे जसं ते आणि ते जसं हे, तसं स्वप्न पदार्थ जसं तसं जागृत पदार्थ आहे का नाही? आणि जागृत पदार्थ जसं तसं स्वप्न पदार्थ आहे का नाही? मग स्वप्नातली बायका पोरं जागृतीमध्ये कोणताच त्रास करत नाही, आणि जागृतीतली बायका पोरं स्वप्नामध्ये काही कोणता त्रास करतात का? स्वप्नामध्ये कोणत्याही प्रकारचा त्रास करत नाही. मग तुला स्वप्न प्रपंच जसं मिथ्या वाटतं तसे जागृत प्रपंच मिथ्या वाटायला काय फरक पडतो? फक्त जागृत प्रपंच मिथ्या आहे याचा निर्णय कुठं कर? जागृतीमध्ये कर का स्वप्नामध्ये कर? कुठे निर्णय? जागृतीमध्ये. जागृतीमध्ये का? कारण स्वप्नामध्ये परत बदलणार आहे.
आहे का नाही. मग त्याचा निर्णय तू स्वप्नात नाही केला, जागृतीत केला का नाही. मग आता इथंच तुला निर्णय लागलाय का नाही, कुठं, जागृतीमध्ये. मग आता हे जागृत पदार्थ सुद्धा मिथ्या आहे, याचा निर्णय स्वप्नामध्ये करण्यापेक्षा कुठं कर, जागृतीमध्येच कर, आहे का नाही. त्याचप्रमाणे जागृतीतील पदार्थाचा स्वप्नामध्ये काही उपयोग होत नाही, त्याचाही स्वप्नात अभावच होऊन जातो. मग जागृतीतील पदार्थ मिथ्या का नव्हेत. जागृतीतील पदार्थांचा स्वप्नात यत्किंचितही उपयोग होत नाही. आता त्या राजाला म्हणजे लांडगा चावला. जेव्हा लांडगा चावला तेव्हा त्या ठिकाणी वैद्य नव्हता का, बरं शिपाई नव्हते का, आहे का नाही. हजारो हातीचं बळ असणारे आणि नंगी शस्त्र हातात घेतलेली आणि बिछाण्याच्या बाजूला उभे राहिलेले, आहे का नाही, असे हजारो बळ असणारे, शूरवीर असणारे सैनिक त्या ठिकाणी उभे होते, वैद्य त्या ठिकाणी उभे होते. अजून काय होतं, आणि धन होतं, संपत्ती होती, ऐश्वर्य होतं. काय कमी होतं बरं, काहीच कमी नव्हतं. बरं मग वैद्याला द्यायला एक पैसा होता का राजाकडं, आणि बाजूला धनाचे कोठाराच्या कोठार भरलेले होते. वैद्य नव्हते का, राजाच्या बाजूलाच वैद्य तयार होते. फक्त म्हणायचं राजाने का दुखतंय, तर वैद्य नव्हते का, वैद्य होते, सैनिक होते, धन ऐश्वर्य सारं होतं. पण त्याचा एकही उपयोग राजाला स्वप्नामध्ये झाला का, एकही उपयोग स्वप्नामध्ये झालेला नाही. आणि बघ आता तो राजाने विचार केला स्वप्नामध्ये जो वैद्य, आणि मला मात्र वारून जाईल, मला मात्र त्याने तिरस्कार करून निघून गेला, मला एक पैसा नसल्यामुळं मला तसंच जखम आणि पाहायला राहिल्यामुळं मला फार त्याचं दुःख झालं, म्हणून आता या वैद्याला मी सुळावर देतो. मग तो स्वप्नातला वैद्य आणि तो जागृतीमध्ये राजाने किती त्याला सुळावर द्यायचा प्रयत्न केला, येईल कधी आता, नाही देता येत. आणि मग जागृतीतले पदार्थ त्याला स्वप्नामध्ये उपयोगी ठरतात का, स्वप्नामध्ये उपयोगी ठरत नाही. मग नेम काय केला आपण, समान सत्तेमध्ये साधक बाधक यावर होतो, विषम सत्तेमध्ये साधक बाधक यावर होत नाही का. ते जसं हे आणि हे जसं ते जर तुला कल्पित वाटतं तर जागृत पदार्थ सुद्धा तुला कल्पित का वाटू नये. आणि जर तुला सत्य वाटतात मग त्याचा उपयोग का होत नाही. उपयोग जर झाला असता तर आपण जागृतीला सत्य म्हटलं असतो का नाही, जागृतीला सत्य म्हटलं असतो. पण जागृती सुद्धा सत्य ठरू शकत नाही. जागृतीतील पदार्थांचा स्वप्नात येतकंचितही उपयोग होत नाही. याचबद्दल एका राजाची कथा 5व्या तरंगाच्या आरंभी सांगितली आहे, तिचा पुन्हा विचार कर. आता शिष्य, जागृतीतील पदार्थ मिथ्या नाहीत याचे दुसरे कारण. आता शिष्य काय म्हणतो, जागृतीत पदार्थ जे आहेत का नाही ते मिथ्या नाहीत याचं एक कारण तुम्हाला सांगतो. ते असे की स्वप्नानंतर मनुष्य पुन्हा जागृत होतो तेव्हा पहिल्या जागृतीत जे पदार्थ असतात तेच दुसऱ्या जागृतीत असतात. आता बघा, स्वप्न पडून झाल्याच्या नंतर आणि जेव्हा तो मनुष्य जागा होतो तेव्हा जागा झाल्याच्या नंतर तेव्हा पहिल्या जागृतीत जे पदार्थ असतात, म्हणजे काल आहे का नाही, काल जी बायको, जी मुलं आणि त्यांची जी कटकट आहे का नाही, जी होती ती आज परत आहे का नाही, ती आज पण आहेच ना त्या ठिकाणी, आहे का नाही. आता आम्ही म्हणलं बायका, तर तुम्ही म्हणायचं पुरुष, आहे का नाही, बायकाने म्हणायचं पुरुष आणि पुरुषाने म्हणायचं बायका, आहे का नाही. कारण एकमेकाचा काय असतो, विरोध असतो, म्हणून आम्ही म्हणतो बायका पोरं, तुम्ही म्हणा नवरा, ते म्हणायचं तोच बापी आणि तीच पोरं असं म्हणा वाटलं तर. स्वप्नानंतर मनुष्य पुन्हा जागृत होतो तेव्हा पहिल्या जागृतीत जे पदार्थ असतात तेच दुसऱ्या जागृतीत असतात. ऐका का बदलतात. जर असं जर म्हटलं असतं बदलतात तर खटखट राहिली असते का, खटखट राहिली नसते, आहे का नाही. जाऊ द्या, ते कालची कटकट निघून गेली, आता नवीन बायका पोरं आली, आता यांच्या संग आपण व्यवस्थित राहू. कारण परदेशी आपल्याला परत नवीन बायका पोरं येणार आहे, सगळं नवीन आहे, गाव नवीन आहे, हे नवीन आहे. असं होतं का, तेच असतं. मग त्याचं दुसरं कारण असं म्हणायचं होतं की बायका पोरं बदलत नाही, प्रपंच संसार बदलत नाही, तो आहे तसाच आपल्याला प्रतितीला येत असतो, आहे का नाही. आता याचं ही सुद्धा त्यांनी शंका केली का नाही, ही सुद्धा शंका आपल्याला संगतवर आहे असं वाटतं का नाही, असं वाटतं आपल्याला. कारण आपल्याला काय, हे खरं ते खरं, ईडीला काय सासरण माहेर सारखंच असतं. तसं आपल्याला काय, जागृती म्हणलं का जागृती पडते, स्वप्न म्हणलं का स्वप्नही आपल्याला पडतं, आपल्याला काय कुठं विरोध नसतो. तो शिष्य पटून देतोय तेवढं खरंच वाटण्यासारखं, त्याची बुद्धी किती तीव्र आहे. हा पण शिष्य फारच हुशार आहे, तीव्र बुद्धीचा, आहे का नाही. पण श्री गुरु सुद्धा त्याचं बारसं जेवलेलेच आहे, याची पण काळजी करू नका. गुरु आहे शेवटी. फक्त आपल्या डोक्यावरती ते आरूढ झालं पाहिजे असे. चला असू द्या. स्वप्नानंतर मनुष्य
पुन्हा जागृत होतो तेव्हा पहिल्या जागृतीत जे पदार्थ असतात तेच दुसऱ्या जागृतीत असतात आणि पदार्थ मात्र बदलत नाही. तसे प्रथम स्वप्नाचे पदार्थ दुसऱ्या स्वप्नाच्या वेळी नसतात. आता काल जे स्वप्न पाहिलं दुसऱ्या दिवशी ते स्वप्न आहे का? किंवा एखादा मनुष्य म्हटला, अहो तुम्ही ना मला रात्री उठवायला नव्हतं पाहिजे किंवा सकाळी लवकर उठवायला नव्हतं पाहिजे, बरं मला कामावर जायचं होतं, वेळ झाले होते, पण ती सुद्धा एक अवस्था होती आणि त्या अवस्थेमध्ये इतका आनंद इतकं सुख होतं, म्हणजे जवळजवळ तेवढं धन मला मिळालंच असतं, पण तुम्ही जागा केल्यामुळं मला ते धन घ्यायचं राहिलं. तसंच आहे का नाही? तेव्हा आता काही सकाळचं लवकर उठू नका, कारण तेवढं धन मी काही कसं झालं तरी घेऊन येणारच आहे का नाही? किंवा त्यांना मला काहीतरी धडा शिकवायचाच आहे, तो धडा मी शिकवल्याशिवाय आता जागृतीमध्ये येणार नाही. मग दुसऱ्या दिवशी परत तेच स्वप्न तो पाहतो का? अहो कालचं राहिलेलं अपूर्ण ते पाहतो का? तसं आपण जागा झाल्याच्या नंतर कालचा परिच्छेद कोणता होता? 18वा परिच्छेद होता, आहे का नाही? सुरुवात आज 18वा घेतला, 19वा घेतला, उद्या काय भरलं 20वा घेणार आपण, असा आपला क्रम असतो का नाही? तसं स्वप्नामध्ये कोणता क्रम आहे का? स्वप्नामध्ये क्रम नाही आणि जागृतीमध्ये काय असतो? क्रम असतो. तेव्हा पहिल्या जागृतीत जे पदार्थ असतात तेच दुसऱ्या जागृतीत असतात. तसे प्रथम स्वप्नाचे पदार्थ दुसऱ्या स्वप्नाच्या वेळी नसतात. म्हणून स्वप्न पदार्थहून जागृत पदार्थाचा भेद आहे. म्हणून स्वप्न पदार्थहून जागृत पदार्थामध्ये काय आहे? भेद आहे. स्वप्न पदार्थ मिथ्या ठरतं का? बदलणार आहे. आणि जागृत पदार्थ कसे असतात? तेच असतात. म्हणून स्वप्न पदार्थ आणि जागृत पदार्थ सारखे कसे मानता येईल बरं? सारखे मानता येणार नाही. याच्यामध्ये काय आहे? भेद आहे. याकरता मिथ्या नाही अशी शंका येते. म्हणून जागृत पदार्थ जे आहेत ते मिथ्या नाही आणि स्वप्न पदार्थ काय आहे? मिथ्या आहे. म्हणून अशा पद्धतीनं निर्णय करता येतो. तर आता त्या ठिकाणी श्री गुरु त्याचं काय करतात? समाधान करतात. आता हे सुद्धा समाधान आहे ना, जर आपण बारकाईने समजून घेतलं तर आपल्या लक्षात येऊ शकतं, आणि हे जर आपण बारकाईने समजून घेतलं नाही तर आपल्याला ते लक्षात येणार नाही. आता याचा निर्णय जो करायचा ना आपल्याला, तो निर्णय म्हणजे विचार आणि निर्णय याचा होणार आहे. जर आपण तितका सूक्ष्म जर विचार केला ना, तर जसं स्वप्न पदार्थ मिथ्या आहे ना, तसेच जागृत पदार्थ सुद्धा कसे आहेत? मिथ्याच आहे. पण त्याच्यात त्यांनी हातवटी करून दिलेली आहे. थोड्या ओव्या पण आपण विचारात घ्यायच्या, त्याच्यामध्ये आपल्याला हे सगळं अनुभवाने लक्षात येईल. आणि जेव्हा आपल्याला अनुभवाने लक्षात येतं ना, तेव्हा त्या अनुभवाचा आपलाप आपल्याला करता येत नाही, हे लक्षात येतं. तर श्री गुरु काय करतात? आता त्याचं समाधान करतात. श्री गुरु म्हणतात, अशी शंका सिद्धांत ज्ञानी पडत मूर्खांना येते. अशी शंका कोणाला येते? सिद्धांत ज्ञानी. म्हणजे रोज सिद्धांताचा विचार करायचा, बरोबर की नाही? ब्रह्म सत्य जगन मिथ्या असं त्या ठिकाणी म्हणायचं. मग त्यांना सिद्धांत ज्ञानी म्हणायला काय हरकत आहे का? नाही. आणि पडत आहे का नाही ते वाचन चिंतन चालू आहे का नाही? पण एवढं सगळं वाचन चिंतन करून सुद्धा काय करतात? ते मूर्खपणाने वागतात, मूढपणाने वागतात. आता इथं पडत मूर्ख, आता इथं काय आलं माहितीये का? एकदम मूर्ख जरी म्हटलं तरी थोडं एखाद्याला जरा वाईट वाटू शकतं, म्हणून तिथं शब्द काय घातला? पडत मूर्ख. आणि सिद्धांत ज्ञानी, रोज ज्ञानेश्वरीचं चिंतन करायचं आणि परत मानायचा पहिला अध्याय कोणता, म्हणजे पहिला अध्याय सांगता येत नाही. याचा अर्थ काय झालं? ते पडत मूर्ख झाले ना, आहे का नाही? किंवा त्यातला विचार जर बांधला गेला नाही तर ते सुद्धा कसे? पडत मूर्खच आहे, असं लक्षात घ्यायचं. मग अशी शंका कोणाला येते? सिद्धांत ज्ञानी, आहे का नाही? सिद्धांत अज्ञानी. सिद्धांत ज्ञानी म्हणजे सिद्धांताचं त्यांना असणार ता शब्द आलाय ना, सिद्धांत ज्ञानी म्हणजे सिद्धांताचं ज्याला अज्ञान आहे, अशा पडत मूर्खांना अशा प्रकारची काय येते असते? शंका येते. अरे जागृत संसार प्रवाह अनादी आहे. आपण किती गोष्टी अनादी पाहिल्या बरं? आहे का कोणाच्या लक्षात? माझ्या आवाजाकडे विसंगती होते का काय कोणीकडे? ह्या गाड्या जातात येतात ना जरा. हा, 6 गोष्टी अनादी सांगितल्या. 6 गोष्टी अनादी आपण पाहिल्या, बरोबर आहे का नाही? 6 गोष्टी अनादी सांगत असताना काय सांगितलं? ब्रह्म अनादी, माया अनादी आणि त्यांचा संबंध अनादी. त्याच्यानंतर माया ब्रह्माच्या संबंधातून ईश्वर अनादी, जीव अनादी आणि त्याच्यामध्ये असणारा भेद अनादी. ह्या 6 गोष्टी कशा आहे? अनादी आहे. मग जरी अनादी असल्या तर त्या प्रवाह रूपाने अखंड आहे का नाही? प्रवाह रूपाने त्या ठिकाणी अखंड असतात. म्हणून
जागृत संसार प्रवाह कसा आहे, अनादी आहे, आहे का नाही. आणि त्यामध्ये जीवांना जागृत, स्वप्न, सुषुप्ती अशा अवस्था येतात. आणि त्याच्यामध्ये किती अवस्था येतात, जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती, ह्या तीनच अवस्था येतात. ह्या तीनच अवस्था मनुष्याला येतात का प्रत्येक प्राण्याला येत असतात? जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती ह्या तीनच अवस्था प्रत्येक जीवाला येतच असतात की नाही. त्याच्यापेक्षा आणखीन थोडी अवस्था जर आली तर ती कोणती अवस्था येते, मूर्छा, ग्लानी, ही पण एक अवस्था आहे का नाही. आणि आपल्याला समाधी वगैरे कधी होतो का, आपण समाधीत कधी जातो का? कदाचित एखादा विषय चांगला जर कळला असेल तेव्हा त्याचं चिंतन करता करता चिंतने तद्रूपता कधी जर झाला तर त्याला समाधी होऊ शकते का नाही, तिथं कधीतरी समाधी होते. मग कोणती अवस्था आहे, एक समाधी एक अवस्था आहे, एक मूर्छा, ग्लानी, मरगळ ही एक अवस्था आहे. नाही तर आपल्या रेग्युलर किती अवस्था आहे, जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती, या तीन अवस्था त्या ठिकाणी आपल्याला असतात, आहे का नाही. जागृत, स्वप्न, सुषुप्ती अशा अवस्था येतात. जागृत अवस्थेमध्ये स्वप्न व सुषुप्ती या लीन होतात. जेव्हा जागृती अवस्था येते की नाही आपल्याला, तेव्हा जागृत अवस्थेमध्ये स्वप्न व सुषुप्ती या काय होत असतात, लीन होत असतात का राहतात जागृतीमध्ये. जागृत अवस्थेमध्ये आता काही ना पडतं बरं, दिवसा स्वप्न पडतात, आहे का नाही. ते म्हणतात आमचं स्वप्न आहे. आता स्वप्न हे स्वप्नच असते का नाही, पण ते म्हणतात वरून आमचं स्वप्न कधी खरं होणार आहे. स्वप्न कधी खरं होतं का? अहो जागृतीतलं कधी खरं होत नाही, त्याचं स्वप्न कधी खरं होणार आहे का, आहे का नाही. मग जागृत अवस्थेमध्ये असतात तेव्हा स्वप्न असतं का, स्वप्न नसतं. आणि सुषुप्ती असते का, सुषुप्ती व्हायची असेल तर काय व्हावं लागतं, वृत्ती अधिष्ठानाच्या ठिकाणी लीन व्हावं लागते. तेव्हा वृत्ती लीन असते का, उलट कार्यरत असते. कुठं, जागृतीमध्ये असते. आणि स्वप्नामध्ये वृत्ती कार्यरत नसते का, स्वप्नामध्ये वृत्ती कार्यरत असते, बरोबर आहे की नाही. आणि जेव्हा सुषुप्ती असते तेव्हा वृत्ती कार्यरत असते का, नाही, स्थिर झालेली असते. मग स्थिर झालेली असते तेव्हा सुषुप्तीमध्ये आपल्याला स्वप्न पडतं का, स्वप्न पडत नाही. आणि सुषुप्तीमध्ये आपल्याला जागृती प्रतीतील येते का, जागृती प्रतीतील येत नाही. जेव्हा स्वप्न आपल्याला पडतं त्या स्वप्नामध्ये जागृती प्रतीतील येते का. जर जागृती प्रतीला आले असते तर राजाला वैद्य वगैरे सगळं अंत नसतं आलं का. मग जागृती प्रतीला येत नाही. आणि सुषुप्ती प्रतीला येते का, येत नाही. कारण हत्ती, पर्वत आदीचे सगळे पदार्थ पाहायला मिळतात की नाही, पाहायला मिळतात. मग नियम काय केला, एका अवस्थेमध्ये फक्त एकच अवस्था प्रतीला येते, दुसरी अवस्था तिथं प्रतीला येते का, दुसरी अवस्था प्रतीला येत नाही. जेव्हा सुषुप्ती असते तेव्हा काय काय नसतं बरं, आता सांगा. जागृती आणि स्वप्न नसते. बरं, स्वप्नामध्ये असतं तेव्हा काय नसतं, जागृती आणि सुषुप्ती नसते. आणि जागृतीमध्ये असतं तेव्हा काय नसतं, सुषुप्ती आणि स्वप्न नसते, हे नसतं, आहे का नाही. फक्त आता आपल्याला स्वप्नाचं आहे का नाही निवृत्ती करायला सहज जाते आणि सुषुप्ती निवृत्ती करायला सहज जाते. पण असं वाटतं हे सगळं कल्पित आहे, मिथ्या आहे. पण जागृती मात्र कल्पित मिथ्या वाटत नाही. काय मिथ्या वाटत नाही, त्याचं कारण असतं की माऊली असं सांगतात, हा प्रपंच इतका वेगवान आहे, त्याचा वेग इतका आहे, त्या वेगामुळे आपल्याला हे स्थिर आहे असं वाटतं बरं का. इतका ते काय म्हटलं की पै भिंगुरी निधिये पडली, ते गमे भूमीशी जैशी जडली, तैसा वेगो अतिशय बोली हेतू आहे. ती माऊली म्हणतात, भिंगरी पाहिली का, भिंगरी, ती भिंगरी जमिनीवरती अशी गर्रकाने फिरवा, 15व्या अध्यायामध्ये ओवे, पै भिंगुरी निधी पडली, बऱ्याच ओवे आलेले. तेव्हा ती भिंगरी जमिनीवरती आपण फिरवतो की नाही, इतकी वेगवान फिरत असते का असं वाटतं का ही भिंगरी जमिनीला चिकटावलेली आहे. ही चिकटावलेली आहे हे कशामुळे आपल्याला वाटलं बरं, ऐसा वेगो अतिशय भोली हेतू आहे. तिचा वेग इतका असतो ना, त्याच्यामुळे मनुष्याला असं वाटतं, भुलतो मनुष्य, भ्रमात पडतो का ही जणू काय चिकटावलेली आहे. किंवा आणखीन माऊली त्या ठिकाणी एक उदाहरण देऊन सांगतात की माऊली म्हणतात की रथ आहे का नाही, रथाचं चाक, आता ह्या गाड्या कधी कधी रस्त्याला अशा भरधाव चालतात की नाही, ते चाक इतकं गर्रकने असं फिरत असताना तसं काय ते चाक आणि रथाचं चाक आणि जमिनीमध्ये असं शिरलं की काय असं आपल्याला त्या ठिकाणी वाटत असतं. हे काय होत, हे कशामुळे वाटतं, ऐसा वेग अतिशय बोली हेतू आहे का नाही, असं म्हणतात. किंवा दुसरं उदाहरण असं दिलं माऊलीने की ती
अगरबत्ती घेतो की नाही आपण, किंवा कोलती घेतो, चुली पुढे बसून कोलत्या अगरबत्त्या घेतो की नाही आपण, आणि ते काय करतो आपण असं ते लहान मुलं गर 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 फिरवतात आहे का नाही, आणि ते अंडाकार असं दिसतं आपल्याला आहे का नाही. मग आता सांगा ते एवढं गर 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 कोलती एवढी मोठी आपल्याला दिसते, ती तेवढी मोठी असते का छोटीच असते? अगर एकदम छोटी असते, पण वेगो अतिशय बोली येतोय, इतकं वेगाने फिरल्यामुळं ती आपल्याला मोठी वाटते का नाही, तशी मोठी अशा पद्धतीनं वाटत असते. किंवा माऊली आणखीन एक उदाहरण देतात, कावळ्याचं उदाहरण देतात की वाईसा एके बुबळी दोहीकडे, डोळा चाळीता आपडे, दोही हाती आयसा पडे, दोही हाती आयसा पडे, काहीतरी भ्रमू, तेव्हा भ्रमू काहीतरी एके बुबुळे दोहीकडे, हा, डोळा चाळीता पाडे, आपाडे, दोन्ही आथी ऐसा पडे, भ्रमजीवी जगा. हा, भ्रम जीवी जागा. ज्या जगाला कसं वाटतं भ्रम, की वायसा बुबळे एके वायसा एके बुबळे दुईकडे, आणि एकच बुबळा दुईकडे आहे असं वाटतं. तर कावळ्याच्या डोळ्याला पाहिलं तर दोन बुबळा असतात का, एकच असतात? एकच असतं. पण डोळा चाळीता आपाडे, पण इतकं तो चालतो, इतकं ते गरगर गरगर असाधारणपणे ते ठिकाणी फिरवत असतो का नाही. हा, पण असं वाटतं का तिथं कसे दोन बोबळे आहे असं लोकांना त्या ठिकाणी भ्रम होतो का नाही. आणि तो भ्रम कशामुळे झाला, ते डोळा चाळीता पडे, ते असाधारणपणे गरगर गरगर फिरवतो का नाही, म्हणून आपल्याला त्या ठिकाणी दोन बोबळ आहे असं वाटतं. पण दोन आहे का एकच आहे? एकच आहे. ते चाक जमिनीमध्ये शिरलंय का वरच्यावरच आहे? वरच्यावर आहे, पण ते वेगामुळे आपल्याला तसं वाटतंय की नाही. किंवा ती कोलती इतकी मोठी आकाराची झाली, तेवढी आकाराची आहे का छोटीच आहे? छोटीच आहे त्या ठिकाणी. किंवा ती भिंगरी जमिनीला चिकटवली का त्याच्यावर फिरते, पण इतकं गर्रकाने ती वेगाने फिरत असते, त्याच्यामुळे आपल्याला ती कशी वाटते? स्थिर वाटते. तसं हे जगत आपल्याला कसं वाटतं? स्थिर वाटतं आहे का नाही. पण हे जगत स्थिर आहे का? हे जगत अजिबात स्थिर नाही आहे का नाही. जास्त गडबड व्हायला लागली, आवाज यायला लागला. तुम्हाला माझा आवाज येतोय का व्यवस्थित? काय तुम्हाला जर आवाजात काही जर वाटलं तर परत विचार. कशावरून निघलं होतं? हा, आपल्याला असं वाटतं का जागृती म्हणजे तेच पदार्थ तसेच असतात असं आपल्याला त्या ठिकाणी वाटतं, पण तसं त्या ठिकाणी अजिबात नसतं. म्हणून म्हटलं का मनुष्य देहा माशी पाखू पाकडी तवे सरे. अहो, हे सरायला किती वेळ लागत बरं? माशी पाखू पाकडी तव सरे म्हणजे माशीचा पंख, त्या पंखाचा वेग किती असतो, तितक्या वेगामध्ये हे सगळं नष्ट होऊ शकतं की नाही. तितक्या वेगामध्ये हे नष्ट होऊन जातं. आपल्याला नेहमी सांगितलं जातं की मुठीमध्ये धरलेली वाळू जशी ते पटकन हातातून कधी गळून गेली हे कळत नाही, तसं आपण पाहतो की नाही. आता मुलं मुली आपले लहान लहान, आणि ते कधी लग्नाचे झाले, कधी लग्न झाले, कधी एवढी मोठाले झाली, आपण असं म्हणतो की नाही? असं म्हणतो. कधी म्हणतो बरं असं? जेव्हा आपण खरंच म्हणतो अरे ही एवढी लहान लहान मुलं होती, किती मोठाले झाले. म्हणजे हे आपल्याला इतकी पटपट पटपट अनुभवाला सुद्धा येत असतात आहे का नाही. परंतु आपण म्हणतो नाही जागृत पदार्थांना वेळ लागतो. वेळ लागतो का? ते सुद्धा पटपट 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 झरझर अशा पद्धतीनं निघून चाललेले असतात. म्हणून ते सुद्धा स्वप्नाप्रमाणे मिथ्याचं आहे. जसं स्वप्न त्या ठिकाणी बदलत राहतं, तसं जागृती सुद्धा बदलते आणि सुषुप्ती सुद्धा त्या ठिकाणी बदलत असते. म्हणून ते सगळे कसे आहेत? सारखेच आहे. थोडं वाचून घेऊ आणि थांबू वाटलंच तर, वेळ होत आला. त्यामध्ये जीवांना जागृत, स्वप्न आणि सुषुप्ती या अवस्था येतात. जागृत अवस्थेत स्वप्न व सुषुप्ती या लीन होतात. स्वप्न काळात जागृत आणि सुषुप्ती लीन होतात, तसेच सुषुप्ती काळात स्वप्न व जागृती लीन होतात. अशी वस्तुस्थिती असता सुषुप्ती कालात किंवा स्वप्न कालात जागृत अवस्थेतील स्त्री पुत्राधिक नष्ट होत नाहीत. मग ते नष्ट झाले का? जागृत अवस्थेमधले स्त्री पुत्र धन हे मात्र नष्ट होत नाही, ते जसेच्या तसे असतात. फक्त त्याचे आता इथं नवीन मुद्दा आहे बरं का. हा मुद्दा जरा थोडा बुद्धीच्या विचाराच्या कसोटीला घेऊन पाहायचा आहे. हा मुद्दा आज लक्षात येईल का? मला हे जरा जास्त होईल नाही का? ऐका ना, आता इथं दोन वेगवेगळे करून सांगितलेले आहेत ना, आपण ते उद्याच पाहू. हा, थोडं जास्त होऊ शकतं कदाचित. हा, कारण हे वरती एक सांगितलंय आणि त्याचं पुन्हा खाली विश्लेषण करून दिलंय. म्हणजे आता आपल्याला उद्याला दृष्टीसृष्टीवाद पाहायचं.
म्हणजे ज्ञानाच्या समकालीच पदार्थांना अस्तित्व असतं. जेव्हा ज्ञान नसतं तेव्हा त्या पदार्थांना अस्तित्व नसतं, आहे का नाही? आपण फक्त म्हणतो त्याचं ज्ञान झालं असं म्हणता येणार नाही, कारण तो पदार्थ ज्ञानाच्या समकालीच मानावा लागतो. ज्ञान नसेल तर तो पदार्थ मानून चालत नाही. असं एक नियम आपल्याला उद्याला पाहायचा. मग तुम्हाला जागृत पदार्थ सुद्धा मिथ्य आहे असं लक्षात येऊ शकतं. ठीक आहे, आता आपण थांबून घेऊ. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. हरि ओम. शांती शांती.